नमस्कार बांधवांनो. तर आजचा टॉपिक आहे ब्रेक के बाद फिर मिलेंगे. कलेक्टर ऑफिसच्या समोर आपण 24/1/2025 आंदोलन केलं. 24-25 2 दिवस नागरी प्रश्नावरती, जनतेच्या प्रश्नावरती, लातूरकरांच्या प्रश्नावरती, मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी, नदी जोड प्रकल्पासाठी, त्याचबरोबर अवैध उद्योगधंदे, कायदा सुव्यवस्था, अतिक्रमण, बांधकामे, कचऱ्याचा प्रश्न बरं का, आणि आपल्या कौटुंबिक प्रॉपर्टीतला करोडोचा आपला न्याय्य वाटा मिळावा म्हणून देखील आपण आंदोलन केलं. 2 दिवस सत्याग्रही धरणे आंदोलन केलं. प्रशासनानं पत्रकं काढलेली आहेत, त्या विभागाला पाठवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण कारवाई कधी होणार, आम्हाला न्याय कधी मिळणार, जनतेचे प्रश्न कधी सुटणार, शासन कधी लक्ष घालणार, संबंधित अधिकारी कधी लक्ष घालणार, कधी प्रामाणिकपणे काम करणार, आणि कधी आम्हाला न्याय मिळणार, जनतेला कधी न्याय मिळणार, लातूरकरांचे प्रश्न कधी सुटणार, मराठवाड्याचा दुष्काळ कधी हटणार, वगैरे 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 प्रश्न आणि अनुत्तरितच आहेत. तर असो, फिर मिलेंगे ब्रेक के बाद. तर बघूया आता काय. आपण प्रशासनावरती विश्वास ठेवलाय, अधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवलाय. मग जे कोणी सर्व संबंधित अधिकारी असतील, कलेक्टर असतील, SP कलेक्टर सर असतील, SP सर असतील, आयुक्त सर असतील, वगैरे वगैरे, किंवा अजून जे कोणी सर्व संबंधित असतील, तहसीलदार असतील, वगैरे वगैरे, तर आशा आहे आपल्याला त्यांच्याकडनं ते चांगलं काम करतील, सकारात्मक काम करतील, आणि योग्य ती कारवाई केली जाईल, आणि आमचे प्रश्न मार्गी लावतील. नाहीतर आपल्याला पुन्हा लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. आपण यांना 8 ते 10 दिवसाची, मला वाटतं, मुदत देऊया. 8 ते 10 दिवसाची मुदत देऊया. त्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला की यांचा ॲप्रोच कसा आहे, प्रामाणिक आहे का, केवळ टाळाटाळ करणं आहे, केवळ कागदी घोडे नाचवणे आहे, का केवळ उगा आपलं आश्वासनं देऊन बोळवण करणे आहे, कोपराला गूळ लावणे आहे, आलं का लक्षात, तोंडाला पाणी पुसणे आहे. हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं 8 ते 10 दिवस आपण वाट बघूया. त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवूया, प्रशासनाच्या, अधिकाऱ्याच्या आणि सरकारच्या देखील. ओके, तर बघूया काय होतंय. नाहीतर इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब कल भी जिंदाबाद था, इन्कलाब आज भी जिंदाबाद है, और इन्कलाब आगे भी जिंदाबाद रहेगा. थैंक यू.